नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी. लास्ट काही व्हिडिओजपासून आपण सिंगल कॅन्डल पॅटर्न, डबल कॅन्डल पॅटर्न आणि 3 कॅन्डल पॅटर्न पाहिले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल कॅन्डल पॅटर्न पाहणार आहोत. म्हणजेच काय, तर भरपूर कॅन्डल एकत्र येऊन जो पॅटर्न बनतो तर त्याला आपण मल्टिपल कॅन्डल पॅटर्न म्हणणार आहोत. तर मल्टिपल कॅन्डल पॅटर्नमधले पण आपण आज ट्रायंगल पॅटर्न बघणार आहोत. तर आधी आपण कन्सेप्ट समजून घेऊयात आणि देन चार्टवरती पाहूयात. तर आज आपण बघूयात मल्टिपल कॅन्डल पॅटर्न. त्यामध्ये आपण बघणार आहे सिमेट्रिक ट्रायंगल म्हणजेच काय, तर सममितीय त्रिकोण. देन बघणार आहे असेंडिंग ट्रायंगल म्हणजेच काय, तर चढता त्रिकोण. आणि डिसेंडिंग ट्रायंगल, उतरता त्रिकोण. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की सिमेट्रिक ट्रायंगल. आता समजा एखादा स्टॉक वरती चाललाय, देन थोडासा खाली आलाय, थोडा वरती गेला, देन परत खाली आलाय, थोडा वर गेला, थोडा खाली आला आणि कंटिन्यू आहे. आता आपण वरच्या डिरेक्शननी एक समजा ट्रेंड लाईन ड्रॉ केली आणि एक खालच्या डिरेक्शननी ट्रेंड लाईन ड्रॉ केली. आता जो आपल्याला हायलाइटेड पार्ट दिसतोय तर त्याला आपण सिमेट्रिक ट्रायंगल पॅटर्न असं म्हणू शकतो. ओके. तर आता याच्यामध्ये आपण एंट्री कशी घेणार, समजा या रेंजमधून या ट्रेंड लाईन ब्रेक करून जर तो खालच्या डिरेक्शनने निघाला तर आपण याला शॉर्ट करणार किंवा आपण यामध्ये सेलिंग करणार. आणि समजा जर वरच्या डिरेक्शननी जर ट्रेंड लाईन ब्रेक करून जर तो स्टॉक निघाला तर आपण लॉंगची एंट्री घेणार. म्हणजेच काय, तर बाईंग साईडला ट्रेड घेण्यासाठी प्रेफर करणार. बरोबर. तर आता इथे आपल्याला बोथ साईड ब्रेकआउट पॉसिबल आहेत. आपण दोन्ही साईडला एंट्री घेऊ शकतो. जर वरच्या डिरेक्शनने ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर आपण लॉंगचा ट्रेड घेणार आणि खालची ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर आपण शॉर्टचा ट्रेड घेणार. बरोबर. आता कसं, तर ते समजून घेऊयात. आता समजा एक एक्झाम्पलसाठी असं समजूयात की इथे प्राइस आहे समजा 100 रुपये. आता इथून बायर्सने मार्केटवरती नेण्याचा प्रयत्न केला आणि 200 पर्यंत येऊन ते थांबले, असे कन्सिडर करूयात. आता इथून परत काय झालंय, तर भरपूर मोठी सेलिंग झाली आहे आणि सेलर्सला हा प्रिव्हियस लो तोडता नाही आला आणि इथे प्राइस 110ला येऊन थांबली आहे. आता इथून काय झालंय, आता परत भरपूर मोठी बाईंग झाली आहे, पण हा जो हाय आहे 200चा तर तो ब्रेक नाही करता आला आणि प्राइस इथे काय झालं, तर 190ला येऊन थांबली. आता इथून काय झालं, परत भरपूर मोठी सेलिंग झाली आणि मार्केट काय झालं, तर 120 पर्यंत येऊन थांबलं. आता इथून परत बायर्स आले. बायर्सने काय केलं, तर प्राइस वरती नेण्याचा प्रयत्न केला पण 190 पर्यंत नाही जाता आलं, त्यांना 180ला थांबले. आता परत इथून भरपूर मोठी सेलिंग झाली, 130 आली प्राइस. आता इथून परत बायर्स आलेत पण बायर्सला 180 पर्यंत नाही नेता आलं तर 170 पर्यंत येऊन थांबले. परत इथून मोठी सेलिंग झाली, परत समजा इथे प्राइस 140 आली. परत समजा इथून बाईंग झाली तर प्राइस आली समजा 160 रुपये. आता समजा की परत सेलर्स आलेत, 150 रुपये प्राइस आली इथे. आता समजा थोडीशी बाईंग झाली, इथे 155 रुपीज प्राइस झाली. आता या पॉईंटला काय झालंय, तर बायर आणि सेलर दोघंही कन्फ्यूज आहेत. वरती पण जात नाहीये प्राइस आणि खाली पण जात नाहीये प्राइस. आता प्राइस तर एका ठिकाणी एवढा उशीर थांबू नाही शकत. आता समजा ज्यांनी या प्राइसवरून बाय केले तर त्यांचे स्टॉप लॉस इथं असणार. एकाचा 95 रुपीजला असेल. आता समजा ज्यांनी 110ला केलं तर त्याचा 105 रुपयाला असेल. 120ला ज्यांनी केलं त्यांचा 115ला असेल. 130ला ज्यांनी बाय केलंय तर त्यांचं 125ला असेल. 140ला ज्यांनी केलंय त्यांचा 135ला असेल. बरोबर. या प्राइसला त्यांचे स्टॉप लॉस आहेत. आता एक चांगला ट्रेडर तो स्टॉप लॉस प्लेस करणार. बरोबर. आता जेव्हा समजा हा स्टॉक हा ट्रेंड लाईन ब्रेक करून खालच्या डिरेक्शनने निघतोय तर सगळ्यात पहिल्यांदा काय घेणार, तर यांचे सगळ्यांचे स्टॉप लॉस घेणार. बरोबर. एक चांगला मूव येण्याचे चान्सेस आहेत इथे. आता जे लोक थांबलेत हा ब्रेकआउट होण्यासाठी किंवा ही ट्रेंड लाईन ब्रेक होण्यासाठी, ते पण सेलर्स याच्यामध्ये ॲड होणार आणि एक चांगला बिग मूव येण्याचे चान्सेस इथे दिसत आहेत आपल्याला. तर सिमेट्रिक ट्रायंगलमधून एक लक्षात घ्या, तर इथे दोन्ही साईडला ब्रेकआउट पॉसिबल आहेत. जर वरच्या साईडला निघाला ट्रेड तर आपण लॉंगची एंट्री घेणार आहोत आणि खालच्या साईडला निघाला तर आपण शॉर्टची एंट्री घेणार आहोत. तर टार्गेट कुठे बुक करायचं आणि स्टॉप लॉस कुठे प्लेस करायचं, तर हे स्ट्रॅटेजी पार्टमध्ये आपण पुढे जाऊन बघणार आहोत. आता आपण नेक्स्ट पॅटर्न बघूयात, तो म्हणजे असेंडिंग ट्रायंगल. आता समजा एखादा स्टॉक थोडासा वरती गेला आणि रेजिस्टन्स लाईनपाशी तो बनतोय. आता रेजिस्टन्स फेस करून परत तो माघारी फिरलाय, खाली आलाय, थोडासा वरती गेलाय, रेजिस्टन्स फेस केलाय, परत खाली आलाय आणि असा तो स्टॉक कंटिन्यू आहे. आता समजा मी खालच्या डिरेक्शनने एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली.
बरोबर. तर आता जो तुम्हाला हायलाइटेड पार्ट दिसतोय तर त्याला आपण असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न असं म्हणू शकतो. आता आपण याच्यावर नेमकं ट्रेड कसं घेणार, जर रेजिस्टन्स लाईन ब्रेक करून जर त्याने अपसाईड ब्रेकआउट दिला तर आपण याच्यामध्ये लॉंगची एंट्री घेणार. आणि समजा जर ट्रेंड लाईन ब्रेक करून खालच्या डिरेक्शनने निघाला तर आपण याच्यामध्ये एंट्री घेणार नाही. तर कसं, तर ते समजून घेऊयात. आता समजा इथे प्राइस आहे 110 आणि इथे बायर्सने ताकद लावून लावून समजा 160 पर्यंत ती नेण्याचा प्रयत्न केला. बरोबर. आता 160 वरून परत भरपूर सेलर आलेत पण त्यांना प्रिव्हियस लो क्रॉस नाही करता आला तर प्राइस आली 120 रुपयेपर्यंत. परत बायर्सने ताकद लावली, बायर्सने भरपूर ताकद लावली आणि 160 पर्यंत प्राइस नेली. परत सेलर्स आले तर प्राइस कुठेपर्यंत आली तर समजा 130 पर्यंत आली. परत भरपूर अशी बाईंग झाली पण प्राइस परत 160 ला गेली. परत सेलिंग झाली, प्राइस आली 140 रुपयाला. बरोबर. आता इथून भरपूर बाईंग झाली पण परत प्राइस आली 160 रुपयाला. आता इथून परत काय झालंय तर सेलिंग झाली आहे, आता प्राइस आली 150 रुपयाला. आता परत बाईंग झाली, प्राइस आली 160 रुपयाला आणि थोडीशी सेलिंग झाली पण प्राइस 155 रुपयेपर्यंत आली. आता या वेळी काय होतंय तर बायर आणि सेलर दोघंही कन्फ्यूज आहेत. आता या ठिकाणी प्राइस एवढ्या छोट्या रेंजमध्ये थांबू शकत नाही. आता ज्यांनी इथून ताकद लावली होती सेलिंगसाठी आता या सगळ्यांचे स्टॉप लॉस इथे असणार. बरोबर. जेव्हा एक अपसाईड ब्रेकआउट होणार, हा रेजिस्टन्स जेव्हा ब्रेक होणार तर सगळ्यात पहिल्यांदा काय करणार तर मार्केट या सगळ्यांचे स्टॉप लॉस घेणार आणि नवीन बायर्स पण याच्यामध्ये ॲड होणार आणि एक चांगला मूव्ह येण्याचे चान्सेस आहेत इथे. समजा इथून जर स्टॉक खाली निघाला तर आपण त्याच्यामध्ये एंट्री घेणार का तर नाही घेणार. जर इथे सेलिंग आली असती तर याच पॉईंटला इथून सेलर्सने खाली ताकद लावली असती आणि खालच्या साईडला निघाला असता हा स्टॉक, किंवा जास्तीत जास्त या पॉईंटवरून परत ताकद लावली असती आणि भरपूर मोठी सेलिंग झाली असती. पण झाली आहे का, नाही झाली आहे. म्हणून असेंडिंग ट्रायंगलमध्ये वरच्या साईडला जर ब्रेकआउट झाला तर आपण एंट्री प्रेफर करणार आणि खालच्या साईडला जर तो स्टॉक निघाला तर आपण एंट्री घेणार नाही. तर आता नेक्स्ट पॅटर्न बघूयात आपण, तो म्हणजे डिसेंडिंग ट्रायंगल. आता समजा एखादा स्टॉक खाली आलाय, थोडासा वरती गेलाय. आता समजा डिसेंडिंग ट्रायंगल हा पॅटर्न सपोर्ट लाईन पाशी बनतोय, सपोर्ट लाईन फेस करतोय, परत तो वरच्या डिरेक्शननी निघालाय आणि असा तो कंटिन्यू आहे. आता मी काय केलं, वरच्या डिरेक्शननी समजा एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली. बरोबर. आता जो तुम्हाला हायलाइटेड पार्ट दिसतोय तर त्याला आपण डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न म्हणणार. आता नेमकं याच्यामध्ये आपण ट्रेड कुठे घेणार तर हा सपोर्ट ब्रेक करून जर खालच्या डिरेक्शनने निघाला तर आपण याच्यामध्ये एंट्री घेणार आणि जर याच्यातून समजा वरच्या साईडला निघाला तर आपण एंट्री याच्यामध्ये घेणार नाही. आता कसं तर ते समजून घेऊ. आता समजा इथे प्राइस आहे असं अज्युम करू, इथे 370 रुपये प्राइस आहे. आता सेलर्सने भरपूर मोठी ताकद लावली आणि इथे प्राइस आली 300 रुपये असं समजूया. आता 300 रुपये प्राइसवरून परत भरपूर मोठी बाईंग झाली, इथे प्राइस आली समजा 360 रुपये. आता परत इथून भरपूर मोठी सेलिंग झाली, इथे प्राइस आली समजा 300 रुपये. परत इथून बायर्सने मार्केटवरती नेण्याचा प्रयत्न केला पण 350 पर्यंतच प्राइस गेली. परत इथून भरपूर मोठी सेलिंग झाली आणि परत 300 रुपये प्राइस झाली असं अज्युम करू. आता समजा बायर्सने परत वरती नेण्याचा प्रयत्न केला पण हा प्रिव्हियस हाय ब्रेक नाही करता आला तर प्राइस झाली 340 रुपयेपर्यंत. परत इथून सेलिंग झाली, परत प्राइस झाली 300 रुपयाला. परत समजा इथून बायर्स आलेत, 330 रुपये प्राइस आली. परत इथून सेलिंग झाली, परत समजा 300 रुपयाला प्राइस आली. आता परत प्राइस गेली 320 रुपयाला. बरोबर. आता परत 300ला आली. आता परत समजा इथून थोडीशी बाईंग झाली पण 310 रुपयाला प्राइस आली. आता समजा या प्राइसवरून मार्केट खालच्या डिरेक्शनने निघालं. आता इथे ज्यांनी ज्यांनी बाईंगसाठी समजा ताकद लावली आहे तर त्यांचे स्टॉप लॉस कुठे असणार, 295ला किंवा 290ला स्टॉप लॉस असणार. आता इथून खाली निघालं मार्केट तर सगळ्यात पहिला यांचे स्टॉप लॉस घेणार मार्केट. बरोबर. आता नवीन सेलर्स पण याच्यामध्ये ॲड होणार आणि एक चांगला मोमेंटम येण्याचे चान्सेस आहे त्याच्यामध्ये. म्हणून डिसेंडिंग ट्रायंगलमध्ये आपण खालच्या साईडला जर ब्रेकआउट झाला तर आपण याच्यामध्ये एंट्री घेतो आणि वरच्या साईडला आपण एंट्री घेत नाही. तर आता आपण नेहमीप्रमाणे चार्टवरती जाऊन बघूयात सिमेट्रिक ट्रायंगल, असेंडिंग ट्रायंगल आणि डिसेंडिंग ट्रायंगल. तर आत्ता आलो आहोत आपण चार्टवरती. तर आपण आधी बँक निफ्टीवरून एखादा स्टॉक सिलेक्ट करूयात. आता समजा जर आपण बजाज ऑटो सिलेक्ट केला. ओके. आता तुमच्यासमोर बजाज ऑटो डिस्प्ले झाला. आता इथून काय करू, 5 मिनिटाची टाईम फ्रेम सिलेक्ट करू. आता आपण शोधूयात की याच्यामध्ये पॅटर्न कुठे दिसतोय का. असेंडिंग ट्रायंगल, डिसेंडिंग ट्रायंगल आणि सिमेट्रिक ट्रायंगल.
तर कुठे दिसतोय का आपण बघूयात. ओके, तर इथे आपल्याला एक पॅटर्न दिसतोय. जर मी इथून ट्रेंड लाईन सिलेक्ट केली तर इथून वरच्या डिरेक्शननी अशी मी इथे प्लेस केली आणि एक खालून प्लेस करणार आहे. ओके, तर इथे काय दिसतंय आपल्याला, सिमेट्रिक ट्रायंगल दिसतोय बरोबर. इथून जेव्हा वरच्या साईडला ब्रेकआउट देतोय तर एक चांगला मूव आला इथे. ठीक आहे, मार्केट वरच्या डिरेक्शननी गेलंय. आता अजून बघूयात आपण असेंडिंग आणि डिसेंडिंग ट्रायंगल कुठे दिसत आहेत का, कुठे दिसत आहेत का शोधूयात आपण. ओके, इथे दिसतंय आपल्याला. आता समजा इथून एक आपण हॉरिझॉन्टल लाईन सिलेक्ट केली. आता इथं मी ती हॉरिझॉन्टल लाईन समजा प्लेस केली. ओके, तर हा आपल्याला असेंडिंग ट्रायंगल दिसतोय. जेव्हा हा रेजिस्टन्स ब्रेक झालाय तर मार्केटने परत एक रिटेस्ट केलंय आणि एक चांगला मूव दिलाय. एक चांगला अपसाईड मूव दिसतोय आपल्याला इथे. मार्केट भर वरती गेलंय बरोबर. हा झाला असेंडिंग ट्रायंगल. अजून एक डिसेंडिंग ट्रायंगलचं एक्झाम्पल बघूयात आपण. इथे दिसतंय आपल्याला, थोडंसं झूम करूयात म्हणजे चांगल्या प्रकारे दिसेल. आता समजा मी इथून एक हॉरिझॉन्टल लाईन प्लेस केली. ओके, एक ट्रेंड लाईन ड्रॉ करूयात आपण. एक ट्रेंड लाईन जर आपण समजा इथून ड्रॉ केली तर आपल्याला हा डिसेंडिंग ट्रायंगल दिसतोय की मार्केट बायर्सने वरती नेण्याचा प्रयत्न केला पण वरती नाही गेलं आणि सेलर्सने मार्केट भरभर खाली आणल्याने एक छोटासा मूव दिसतोय आपल्याला चांगला. आता जसं आपण पीपीटीमध्ये ॲक्युरेट बघितलं तर तसं मार्केटमध्ये ॲक्युरेट असं काही दिसणार नाही. आता जरी तुम्ही हा व्हिडिओ बघून मार्केटमध्ये शोधायला गेले हे पॅटर्न तरी लगेच ते तुम्हाला सापडणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. आता प्रत्येक कॅन्डल ही या लाईनला टच केलेली नाही आहे तर त्यामुळे तुम्हाला लवकर समजणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ट्रायंगल पॅटर्न. नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या आवडीच्या टॉपिकवर असेल, तो म्हणजे स्ट्रॅटेजी. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्युअर प्राइस ॲक्शन बेस्ड स्ट्रॅटेजी पाहणार आहोत आणि त्यामध्ये हेही बघणार आहे की टार्गेट कुठे सेट करायचं, स्टॉप लॉस कुठे प्लेस करायचा, एंट्री कुठे घ्यायची आणि टाईम फ्रेम कोणती यूज करायची. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुमच्याकडून फक्त एक लाईकच्या अपेक्षा आहेत. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. धन्यवाद.